तिथे महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता वर्तवली गेली आहे। मतदारसंघासाठी सक्षम उमेदवाराच्या देवाणघेवाणीची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या यशस्वी वर्धा पॅटर्नची अन्यत्र देखील पुनरावृत्ती होऊ शकते। वर्धा लोकसभेत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या अमर काळेंना उमेदवारी दिलेली होती। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि नागपूरचे माजी उपमहापौर शेखर सावरबांदे आहेत। शेखर भाऊ, तुम्ही उमेदवारी मागितली आहे का नागपूर पूर्व या मतदारसंघातून, आणि खरोखर नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एखादा मतदारसंघ मिळणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं ही जी महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीमध्ये नागपूर शहरामध्ये एक सीट आम्हाला मिळावी अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या हायकमांडला केली आहे आणि तशा पद्धतीनं आमची त्या मतदारसंघामध्ये तयारी सुरू आहे। आमच्या इथे एकूण जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात अधिक प्रबळ जी आमची संघटना आहे ती पूर्व नागपुरात आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः पूर्व नागपुरावर आम्ही याचा दावा केला आहे। पण पूर्व नागपूर हा जो मतदारसंघ आहे, परंपरेने म्हणजे काँग्रेस आणि एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा त्यांची आघाडी असायची, हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे। मग काँग्रेस या मतदारसंघावर दावा सोडेल का? आणि त्यांनी दावा सोडणार नाही तर मग पुढे काही दुसरे पर्याय रणनीतीच्या दृष्टिकोनातून असू शकतात का? नाही, कसं आहे, याच्यामध्ये साधारणतः आम्ही माननीय शरद पवार साहेबांना विनंती केली आहे की जर नागपूरमध्ये संघटन वाढवायचं असेल, या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपले प्रतिनिधी अधिक निवडून यावे असं जर वाटत असेल आणि संघटनेचा विस्तार व्हावा असं जर वाटत असेल शहरात, तर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं हे साधारणतः ओपिनियन आहे की आपण या ठिकाणी एक सीट द्यावी। एवढं करूनही समजा महाविकास आघाडीमध्ये चर्चा होत असताना ही सीट जर आमच्या वाट्याला आली नाही, कारण असं होणार आहे जेव्हा 3 पक्ष एकत्र आता लढून राहिले महाविकास आघाडीमध्ये, तेव्हा काही सीट त्यांना सोडाव्या लागतील, काही सीट आम्हाला सोडाव्या लागतील आणि याच्यामध्ये या निगोसिएशन्समध्ये समजा जर ही पूर्व नागपूरची सीट सुटली नाही तर काँग्रेसची जो कोणी उद्या काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी मदत करेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी कसा निवडून येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल। पण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसने सातत्याने या मतदारसंघात उमेदवार बदलवलेला आहे, तर एक वॅक्यूम पण काँग्रेसमध्ये आहे असं राजकीय विश्लेषक म्हणत असतात। तर वेळेवर काही दुसरा पॅटर्न राबवला जाऊ शकतो का, असं सध्या राजकीय वर्तुळात ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहे त्याप्रमाणे दुसऱ्या पक्षातून काँग्रेस उमेदवार घेण्याच्या तयारीत आहे? नाही, कसं आहे, आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा ही 2024ची विधानसभा निवडणूक अतिशय वेगळी आहे। 3 पक्ष एकत्र आले आहेत आणि 3 पक्ष एकत्र आले असताना जेव्हा सीटांची किंवा या ठिकाणी जागांची देवाणघेवाण जेव्हा होईल तेव्हा साधारणतः उमेदवारांचे मेरिट निश्चितपणे तपासल्या जातील। पुष्कळदा असं होईल, संपूर्ण केवळ पूर्व नागपुरात किंवा नागपूर शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असं होण्याची शक्यता आहे की एखादी सीट एखाद्या पार्टीला सुटली आणि त्या पार्टीपेक्षा जर आपला अलायन्स पार्टनर जो आहे त्याच्याकडे समजा एखादा चांगला उमेदवार असेल, मजबूत उमेदवार असेल, तर या सीटच्या देवाणघेवाण व्यतिरिक्त उमेदवारांची आपसामध्ये देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा आपण निवडणुकांना सामोरं चाललो आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल असं साधारणतः आम्हाला वाटते। वर्धा लोकसभा मतदारसंघासंदर्भात जे काही घडलं, काँग्रेसचा उमेदवार होता, मात्र चिन्ह जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता आणि शरद पवार साहेबांनी पण वेळेवर अमर काळे यांना आपल्या पक्षात घेतलं आणि ते आता खासदार झाले। तोच वर्धा पॅटर्न राज्यात आणि या नागपूर पूर्वमध्ये राबवला जाऊ शकतो? नागपूर पूर्वमध्ये तो राबवला जाईल की नाही मला माहिती नाही, पण साधारणतः अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्या कारण कसं आहे की महाविकास आघाडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त संख्या निवडून आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून जे काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील, उमेदवारांना कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील, पार्ट्यांना कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील,
परंतु या तीनही पार्टीचे जे नेते आहे, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आदरणीय नानाभाऊ, हे सगळे लोक एकत्र बसून मला असं वाटतं निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मी तुम्हाला सांगितलं की वर्धेमध्ये निश्चितपणे असं झालं, आमच्या पार्टीला ती सीट मिळाली, परंतु पवारसाहेबांना असं वाटलं की आपल्यापेक्षा दुसऱ्या पार्टीमध्ये असलेला उमेदवार हा जास्त मजबूतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढू शकतो आणि म्हणून अमर काळे साहेबांना त्या ठिकाणी तिकीट दिलं, ते निवडून आले. म्हणजे हे जे निर्णय होणार आहेत हे तीनही आपले जे नेते आहेत या पार्टीचे किंवा काँग्रेसचे जे वरचे नेते आहेत, रमेश चन्नीथलाजी असतील किंवा बाकी, या सगळ्यांच्या सहमतीनं हे निर्णय होणार आहेत असं मला वाटते. माझा थेट प्रश्न आहे, नागपूर पूर्व जर काँग्रेसच्या वाट्याला गेलं, परंपरेने त्यांची ती जागा आहे, परत त्यांच्याच वाट्याला ती जागा गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आहात, पण तुम्हाला जर काँग्रेसकडून ऑफर आली तर तुम्ही पक्षांतर करण्याचा निर्णय करू शकता का? नाही, याच्यात पक्षांतराचा विषय नाही आहे. याच्यात कसं आहे, हे उमेदवार हे पक्षाचे जे नेते आहेत ते ठरवतील की समजा काँग्रेसच्या कोट्यामध्ये ही सीट गेली तर त्या ठिकाणी कोण उमेदवार असावा हे साधारणतः महाविकास आघाडीचे सगळे नेते म्हणून एकत्रपणे ठरवतील आणि ते ज्यावेळेस जे ठरवतील ते आम्हा सगळ्यांना मान्य असेल. तुम्ही नाकारत नाही आहे? तशी शक्यता नाकारता येत नाही. आणि होऊ शकतो की उमेदवारांची देवाणघेवाण पण होईल? होऊ शकते, मीच आहे असं नाही आहे. आठल्या दुसऱ्याही पार्टीतले असेल, शिवसेनेचा एखादा उमेदवार जर या ठिकाणी आणखी मजबूतीनं लढण्यासारखा असेल तो पण इथून लढू शकतो, किंवा असा कुठलाही उमेदवार या ठिकाणी उमेदवारांची देवाणघेवाण होऊन आपला मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश सफल करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं साधारणतः रणनीती महाविकास आघाडीचे नेते आखू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांदे फक्त नागपूर पूर्वबद्दल नाही तर राज्याच्या संदर्भातही अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य करतायत की अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण महाविकास आघाडीमधील 3 पक्षांमध्ये होऊ शकते. वर्ध्यामध्ये त्याचं एक उदाहरण राज्याने पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा तो पॅटर्न, वर्धा पॅटर्न यशस्वी झालेला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती नागपूर पूर्व या विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा राज्यात इतरत्र होऊ शकते. जर काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता घेता येईल आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती जागा जाणार असेल आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार चांगला असेल तर तो घेता येईल. अशी उमेदवारांची देवाणघेवाण दोन्ही पक्षांमध्ये किंबहुना महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये होऊ शकते. अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते महाविकास आघाडीमधून मिळत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.